ख्यातनाम गझलकार प्राध्यापक अरुण सांगोळे यांची ज्ञानवंदना ही डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जीवनभाष्य तथा शैक्षणिक भाष्य कथन करणारी कविता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात 2017 या शैक्षणिक सत्रातून BSc भाग 1 च्या आवश्यक मराठीसाठी नेमलेल्या इशारा या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे। प्रसिद्ध कवी प्राध्यापक अरुण सांगोळे हे 80च्या दशकातील वैदर्भीय कवीच्या मांदियाळीतील एक प्रतिभाशाली कवी असून भावकविता, गीतरचना, अभंग, लावणी, रुबाया तसेच गझल इत्यादी वेगवेगळ्या काव्य प्रकारातून लेखन करीत आहेत। एका गोरज घडीला सारा दिवस फुलात आणि उत्सव भरतो जिथे फुलांचा हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध असून सुरेश भट एक झंझावत तसेच मुद्रा महाराष्ट्राची या महत्त्वपूर्ण ग्रंथाचे त्यांनी संपादन केले आहे। कवी अरुण सांगोळे यांची ज्ञानवंदना कविता ही यापूर्वीच राजदत्त निर्मित ज्ञानगंगेचा भगीरथ या लघुपटात आलेली आहे। प्राध्यापक सांगोळे हे श्री शिवाजी शिक्षण संस्था संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन येथे अणुविद्युत अभियांत्रिकी विभाग प्रमुख तसेच संस्थेच्या कार्यकारिणी स्वीकृत सदस्य म्हणून कार्यरत आहेत। ख्यातनाम गझलकार प्राध्यापक अरुण सांगोळे यांनी आपल्या काव्य रचना तसेच आतापर्यंतच्या साहित्य जीवनातील प्रवासाविषयी RCN सोबत दिलखुलास संवाद साधला। शालेय जीवनात असतानाच माझी पहिली कविता प्रकाशित झाली तेव्हा मी 7व्या इयत्तेत होतो आणि ती डॉक्टर पंजाबराव देशमुखांवरच होती। नंतर पॉलिटेक्निकमध्ये असताना एक गझल स्फूर्ती रचना मी लिहिली आणि ती सुरेश भटांच्या वाचनात आली। सुरेश भटांनी मला बोलवून घेतलं आणि त्यांनी मला सांगितलं की तुला फक्त तंत्राबद्दल माहिती हवी आहे, तुला तंत्र गझलेचं मी समजून सांगेल आणि तू एक चांगला गझलकार होऊ शकशील कारण की तुझ्यात तसं पोटेन्शियल आहे। नंतर सुरेश भटांपासून खरी प्रेरणा घेऊन मी गझल लेखनाचं काम करत आहे। सातत्यानं गझल लिहिली आहे। माझे 3 पुस्तकं प्रकाशित झाले आतापर्यंत। पहिलं पुस्तक एका गोरजघडीला झालं, दुसरं पुस्तक झालं माझं गीत आहे, त्यात कविता आहेत, गझल्स आहेत, सारा दिवस फुलात, आणि तिसरं पूर्ण गीतांवर प्रकाशित केलं। त्यामध्ये जवळपास 80 गाणी त्या पुस्तकात आहेत। माझ्या जीवनामध्ये 3 महत्त्वाच्या व्यक्ती आलेल्या आहेत, म्हणजे सुरेश भट, मंगेश पाडगावकर आणि तिसरी व्यक्ती म्हणजे ॲडव्होकेट अरुण भाऊ शेळके। या तिघांपासून मी खूप काही शिकत आहे आणि शिकलो देखील। पुढे खूप शिकायचंही आहे मला।